धक्कादायक बातमी. मुंबईमध्ये धावत्या लोकल रेल्वेत पोलिसांची हत्या. ट्रेन समोर फेकला मृतदेह. मुंबईतील घनसोली परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे दोन्ही महिलांनी लोकल ट्रेनमध्ये एका पोलिसांची हत्या केली आहे. आरोपी एद्यावरच थांबले नाहीत आणि हत्येनंतर त्यांनी संबंधित पोलीस कर्मचाऱ्याचा मृतदेह समोरून परिसरात फेकून दिला. अपघाताचा आव आणण्यासाठी आरोपींनी हे कृत्य केले होते. मृत पोलीस कर्मचाऱ्याच्या गळ्यात उरण सापडल्यानंतरच या प्रकरणाचे गूढ उघडले. या घटनेप्रकरणी पोलिसांनी दोन्ही अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. खून झालेले 42 वर्षीय पोलीस कर्मचारी विजय रमेश चव्हाण पनवेल रेल्वे पोलीस ठाण्यात हेड कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत होता. मंगळवार हा चव्हाण यांचा साप्ताहिक सुट्टीचा दिवस होता. बुधवारी पहाटे 5:30च्या सुमारास घनसोली ते रबाडे रेल्वे स्थानकाच्या दरम्यान चव्हाण यांचा मृतदेह आढळून आला. आरोपींनी ठाण्याहून वशीची दिशेने जाणाऱ्या ट्रेनमधून मृतदेह फेकून दिला. वाहन चालकाने आरपीएफ आणि वाशी रेल्वे पोलिसांना कळवल्यानंतर रेल्वे पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी पोहोचल्यानंतर मृत व्यक्ती कोणीही नसून पनवेल पोलीस ठाण्यात कार्यरत हेड कॉन्स्टेबल विजय चव्हाण असल्याचे उघड झाले. तसेच पत्नीचा गळा दाबून खून केला. तसेच त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केले असता त्याचा गळा आवळून खून करण्यात आल्याचे समोर आले. धायटा लोकलमध्ये विजय चव्हाण यांचा खून करून विजय चव्हाण यांचा अकस्मात मृत्यू झाला प्राथमिक तपासात समोर आले असून हजेरी लावण्यासाठी त्यांना स्थानिक पोलीस ठाण्यासमोर फेकण्यात आले होते. या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपींचा शोध सुरू आहे. आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.